नमस्कार, मी विजया वामन। गनिमी कावा की फसलेला डाव, मनोज जरांगे पाटील यांची विधानसभेतून माघार आणि पुढे जाऊन होणारे परिणाम यावरती विश्लेषण करणं गरजेचं आहे। नेमकं घडलंय काय? रिसेंटली बातमी आणि बातम्यांची हेडलाईन तुम्ही बघितली असेल की मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांतून माघार घेतली आहे। एकही उमेदवार देणार नाही असं ठरलंय। आता नुसती पाडापाडी करायची असंही जरांगे म्हणतात। एक जात महाराष्ट्रामध्ये सत्ता आणू शकत नाही, कुठलाही आमदार निवडून आणू शकत नाही, हे मान्य करून मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकांमधून माघार घेतली। याचे कोणकोणते परिणाम होऊ शकतात? मनोज जरांगे पाटील बॅकफुटला जाऊ शकतात की फ्रंट घेऊ शकतात? हा गनिमी कावा ठरू शकतोय की फसलेला डाव ठरू शकतोय? ना आध्यात ना मध्यात नेमकी कोणत्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला मनोज जरांगे पाटील अडकलेले आहेत, यावरती आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये विश्लेषण करणार आहोत। काल मनोज जरांगे पाटील यांनी संध्याकाळी 6-7च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन आपण या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढणार आहेत असं सांगितलं। खाली 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी आपले उमेदवार घोषित करणार असल्याचं सांगितलं। इतर ठिकाणी नुसती पाडापाडी करायची असंही सांगितलं। बातम्या आल्या, चर्चा रंगल्या, जरांगे पॅटर्न रंग होणार, 288 आमदार पाडणार की काय, अशा अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या। आणि त्यानंतर लागलीच आज सकाळी 10च्या सुमारास मनोज जरांगे यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि आपण विधानसभेतून माघार घेतोय अशी ठळक हेडलाईन पुन्हा एकदा दिसली। दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट नोटीस करण्यासारखी, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आत्ता बदललेला स्टँड हा नेमकी त्यांच्या पथ्यावर पडणार की महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पथ्यावर पडणार? एका रात्रीतून 12 तासांमध्ये असं नेमकी काय घडलं की ज्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेतून माघार घेतली? त्यासाठी वेगवेगळे अंदाज बांधले जातात। त्यातील पहिला अंदाज हा आहे की कदाचित त्यांना असं सांगितलं गेलं असावं की फक्त 6 जागा लढवून उपयोग होणार नाही, लढवायच्या झाल्या तर जास्तीत जास्त जागा लढाव्या लागतील आणि त्यामध्ये जरांगे पॅटर्न किंवा मराठा समाजाचा पॅटर्न हा जास्त उठून दिसेल, अशा पद्धतीची रणनीती आखावी लागेल। पण जर फक्त 6 जागा लढवायच्या असतील तर मग त्या लढवायच्या कशाला, त्यापेक्षा माघार घेतलेली बरं। दुसरा अंदाज लावला जातोय की मनोज जरांगे यांनी काही उमेदवारांसोबत सेटलमेंट केली असावी किंवा काही ठराविक आमदारांना पाडायचंय हे ठरवलेलं असावं। जर 6 जागा लढवायच्यात तर मग अख्ख्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे 6 उमेदवार निवडून आणण्यासाठी जरांगेंना या 6च मतदारसंघांमध्ये गुंतवून राहावं लागणार आहे आणि ते काही केलं तरी जरांगे यांना परवडणार नव्हतं। 6 मतदारसंघांव्यतिरिक्त जर लॉंग व्हिजन ठेवायचं आहे तर जरांगेंना या 6 मतदारसंघांच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल आणि म्हणूनच या 6ही जागा न लढवायचा निर्णय जरांगे यांनी घेतला असावा। यातील तिसरा अंदाज असा बांधला जातोय की जर समजा मनोज जरांगे पाटील यांना हँडल करणारी जर कुठली तिसरी पार्टी असेल तर त्या तिसऱ्या पार्टीने जरांगे यांना सांगितलं असावं की आता थोडंसं थांबा आणि फक्त पाडापाडी करा। दरम्यान हा तिसरा सुद्धा नुसता अंदाज आहे। यातील चौथा अंदाज असा बांधला जातोय की मनोज जरांगे यांनी जर विधानसभा निवडणूक लढवली आणि जर समजा ह्या 6 जागा लढलेले उमेदवार पडले किंवा त्यातील 1-2च हाताशी लागले तर संपूर्ण महाराष्ट्रभर जरांगे पॅटर्नची जी चर्चा झाली, जेवढं लोकांनी मनोज जरांगेंना उचलून धरलं ते एका क्षणामध्ये खाली येईल आणि त्यामुळेच मनोज जरांगेंना स्वतःचा मराठा आरक्षणाचा आणि पुढे जाऊन मराठा समाजाची व्हॅल्यू कमी होऊ द्यायची नाहीये। त्यामुळे सुद्धा त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असावी, जेणेकरून आपला आणि राजकारणाचा काही संबंध नाही हे परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केला असावा। आणि सगळ्यात शेवटचा अंदाज बांधला जातोय तो म्हणजे हा एकच की मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीमध्ये येणं म्हणजे टीकेस पात्र होणं। हे परसेप्शन क्लिअर होऊन जाईल की मराठा आरक्षण, मराठा आंदोलन हा मुद्दा केवळ राजकारणापुरता होता, यांना राजकारणामध्ये यायचंच होतं आणि खाली 6 जागा लढवून 6 आमदार निवडून आणून कुठलंही सरकार येणार नाहीये आणि ना मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे। केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त हे राजकीय परसेप्शन बिल्ड होईल, राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न होईल। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतली असावी। तर असे आम्ही बांधलेले 5 अंदाज आहेत। या 5 अंदाजापैकी तुम्हाला काय वाटतंय? जरांगेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार का घेतली असावी? या 5 अंदाजापैकी कुठला अंदाज परफेक्ट बसतोय याबाबत व्यक्त व्हा आणि बाकी तुम्हाला काय वाटतंय? निवडणूक न लढवून किंवा फक्त 6 जागा लढवण्याचा निर्णय हा जरांगे पाटलांचा गनिमी कावा होता की फसलेला डाव होता? याबाबत व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। बाकी जय महाराष्ट्र।